नमस्कार. मला ना या दोघांसाठी ऍडमिशन घ्यायची आहे. परत जा, जागा फुल झाल्यात. काय? माझ्या सुनेने फोन केला होता तो या म्हणून म्हणाला होता. काय माणसं आहेत, वेळेवर यायला काय होते? गाडी सुट्टानच चढायचं असतं प्रत्येकाला. काय म्हणाले? काही नाही, जागा फुल आहेत. हो, तुम्ही संस्कार वर्गाचे प्रतिनिधी आहात ना. इथे येणारा प्रत्येक माणूस आधी तुम्हाला भेटतो. तुम्हाला जर कसं बोलायचं आणि कसं वागायचं याचे संस्कार नसतील तर तुम्ही याला काय शिकवणार आहे तो? हे बघा, मी फक्त रिसेप्शनिस्ट आहे आणि संस्कार वर्ग चालवणारे दुसरेच आहेत. आणि तुम्ही आयत्या वेळी येऊन आमची गैरसोय करताय आणि मलाच लेक्चर देता. काय उर्वट माणूस आहे हा. बरं झालं जागा फुल झाली आहे ती. जागा रिकामी असती ना तरी मी माझ्या नातवंडांना पाठवलं नसतं. चला रे. काय हे नाही काय नाही वगैरे. बरं झालं जागा फुल झाली. काय झालं? काय चालू? बोल काय बोलली काय ती? आजोबा तुला बोल. आलं ना. काय? थांबा, आता एक मेल आलाय. हा काय आहे की 4 मुलांनी त्यांची ऍडमिशन कॅन्सल केली. म्हणजे बघा, जर तुम्हाला यांचं ऍडमिशन करायचं असेल तर हा लास्ट चान्स आहे. हा, पण या 4 जागा फुल झाल्या तर मी काही करू शकत नाही. बघा, शेवटची संधी आहे. चालेल ना? फॉर्म द्या फॉर्म द्या. ठीक आहे, हा फॉर्म भरून द्या. आणि हा, वर्ग सुरू झाल्यापासून पहिले 10 दिवस पालकांना, निविताईंना म्हणजेच वर्ग चालवणाऱ्या मॅडमांना भेटता येणार नाही. आई, हे बघ, मी ना उकडीच्या मोदकांच्या वेगवेगळ्या डिझाईन शोधल्यात नेटवर. ही बघ, हा, हे जास्वंदीच्या फुलासारखा आकार आहे, पारिजातकाच्या फुलासारखा. सेम दिसते ना. हो, आणि हे मोदकावर मोदक. आणि थांब, तुला दुसरी डिझाईन दाखवते. ही बघ, उकडीच्या मोदकाचे दिवे. बापरे. अगं, हे सगळं छान आहे, पण तू या डिझाईन्स का दाखवतेस? मी विचार करतेय राजनला हे डिझाईन्स दाखवायचे. म्हणजे सगळ्याची कृती सारखीच आहे, पण हे आकार कसे बनवायचे फक्त शिकावं लागेल. आज ऍक्च्युली मुलं संस्कार वर्गात गेली होती ना, तेव्हा मला थोडा निवांत वेळ मिळाला हा रिसर्च करायला. पण किती छान आहे ना आयडिया ही. चला, तुम्हाला ना या क्लासला येऊन खूप मज्जा येणार आहे. हा, आपण रोज काही ना काहीतरी गंमत जम्मत करायची. आज आपण काय गंमत करणार आहोत माहितीये का? तुमच्यापैकी प्रत्येकाने मला आपलं नाव सांगायचं आणि घरी तुम्हाला कोण ओरडतं, का ओरडतं त्याचं कारणही सांगायचं. इरा, हा संस्कार वर्ग जरा वेगळाच आहे. मला पण तेच वाटतंय. संस्कार वर्ग म्हणजे बघ ना, हे काहीतरी वेगळं असेल ना. उकडीचे साधे मोदक काय सगळेच करतात. हो अगं, पण हे बघ, घरगुती मोदकांची ऑर्डर असेल ना, म्हणजे 21 किंवा 51, तर असे प्रयोग करायला काहीच हरकत नाही. नाही, मला मीनाचं म्हणणं पटतंय. काय माहितीये ना, तुला बल्कमध्ये मोदक करायचे, त्यामुळे तुला ते हातानेच करावे लागतील. आणि ते साच्यातले मोदक आहेत ना, एवढे सुबक होत नाहीत. आणि तुला हा प्रयोग करायला वेळ तरी मिळणार आहे का? अगं, आम्ही काही तुला डिस्करेज नाही करत आहोत, पण हे बघ, तू ना तुझ्या मोदकांचा दर्जा उत्तम ठेव. ते तुझं वेगळेपण असेल. नाही, मला पटतंय तुमचं म्हणणं. मी जरा उत्साहाच्या भरात प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारात नाही घेतला. नाही, होतं असं कधी कधी. बरं, मला एक सांग, मुलं संस्कार वर्गात आपणहून गेली का त्यांना जबरदस्ती करावी लागली? नाही, स्वतःहूनच गेली आहेत, पण फारशी उत्साहात नव्हती. नाही, उत्साहात जातील. अगं, त्या बाईंची शिकवण्याची पद्धत ना वेगळी आहे. चला मग, पहिलं कोण सांगेल? तू सांगशील? सांग. माझं नाव श्लोक. माझी आई मला ओरडते कारण मला सकाळी उठायला आवडत नाही. का रे तुला उठायला आवडत? कारण मला झोपायचं असतं, खूप झोपायचं असतं.
पण आई जबरदस्ती उठवते आणि स्कूलला पाठवते. मग मी तुला सांगू काय करायचं? आता उद्या जेव्हा मॉम तुला उठवायला येईल ना तेव्हा उठायचंच नाही. तुला झोपायचंय ना, मनसोक्त झोपायचं. ती कितीही ओरडली तरी अजिबात उठायचं नाही. आणि परवा म्हणजे उद्याच्या नंतर परवा सुद्धा असंच करायचं. मॉम उठवायला आली की जोपर्यंत तुला वाटत नाही तोपर्यंत बिछाण्यातनं उठायचंच नाही. तरी पण आई ओरडली तर? तरी तेच करायचं. जोपर्यंत तुला वाटत नाही ना तोपर्यंत मस्त झोपून राहायचं. करशील? ओके, थँक्यू. बस. आता आणि कोण सांगणार आहे? मी हा. मी इरा आणि मी ईशान, आम्ही दोघं भावंड आहोत. अरे वा. पण सांगायचं मात्र एकेकाने. हं? पण आमच्या घरात तर आम्हाला सेमच ओरडतात. कोण ओरडतं तुम्हाला? आजोबा. आजोबा? का ओरडतात तुमचे आजोबा तुम्हाला? आम्ही घरात खूप पसारा करतो आणि ते आजोबांना आवडत नाही. मग ते रागवतात आणि ओरडतात. बरं, मग आता तुम्ही एक काम करायचं. घरी गेल्यावरती ना भरपूर पसारा करायचा, मनसोक्त पसारा करायचा. काय? आणि आजोबा? ओरडतील ना, ओरडू दे. आजोबा कितीही ओरडले तरी तुम्ही मनसोक्त पसारा करायचा. कराल ना? काय मग घरी परत गेल्यावर सगळं ठीक आहे ना? या ऑल गुड. आणि भैरवी ती कशी आहे? खुश झाली असेल ना तू परत घरी गेलास म्हणून? आय होप सो. आय मीन ऑफकोर्स खुश झाली ती, पण काय सध्या ती तिच्या नवीन व्हेंचरमध्ये आणि घरच्या मुलांच्या प्रॉब्लेम्समध्ये इतकी बिझी आहे की फार काही बोलणं झालं नाही. व्हेंचर म्हणजे राजन सुकटनकर सोबतचं डील, राईट? असेल. तिच्या कामात फार लक्ष देत नाही मी. असं कसं? अरे तुला लक्ष द्यायला हवं. काय ना, हे डील भैरवीचं एकटीचं नाही आहे. राजन आणि भैरवी दोघं जॉईंटली करतायत ना. म्हणून ती काय करते, कुठे जाते यावर तुला लक्ष द्यायला हवं. आणि एक विसरू नकोस तू, घरातली आणि सोसायटीतली इमेज स्पॉइल होते तुझी फक्त राजनमुळे. त्या राजनचं नाव जरी ऐकलं ना तरी डोक्यात तेडीत जाते माझ्या सुद्धा. आणि म्हणून आपल्याला त्याच्या प्रत्येक मूव्हवर लक्ष ठेवायला हवं. दी राजन सुकटनकर येतो, तू राजन आणि भैरवीच्या भेटीगाठी इग्नोर करतोयस. हेच तर हवंय राजनला. राजन साधा सुद्धा माणूस नाहीये. तो केव्हा काय करेल ना तुला कळणार सुद्धा नाही. आणि सध्या भैरवीच्या नजरेत राजन देवापेक्षाही महान आहे. सो बी केअरफुल. असं कसं मॅडम? जी गोष्ट घरी गेल्यावर ओरडा मिळतो तीच गोष्ट घरी कशी करणार? हो, तुम्हाला पसारा करायला आवडतो की नाही? आणि पसारा केल्यावरती तुमचे आजोबा तुम्हाला रागावतात, बरोबर आहे? मग तुम्ही मनसोक्त पसारा करायचा आणि हेच तुमचं होमवर्क आहे. पण असा कसा होमवर्क? अरे तुम्ही करून तर बघा. मॅम, त्याने काय होणार आहे? उलट अजून ओरडा मिळेल. हे बघ, त्यांनी काय होणार हे मी आत्ता नाही सांगणार. ही माझी पद्धत आहे. आपण सगळेजण मिळून शिकूया. काय? चला आता आपली खाऊ खायची वेळ झाली. जा सगळेजण आपापले डबे घेऊन या. जा 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 पटकन. मॅम सॉरी, म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही डायरेक्ट वर्गात येणार आहोत, म्हणून आम्ही टिफिन नाही आणला. सॉरी. नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. चला आणले का डबे सगळ्यांनी? चला या आपण असे गोल बसूया. या तू तिथे बस, तिथे बस. श्लोक तू इथे ये. आज हा तुमच्यासाठी डबा. बघा तुम्हाला आवडतंय का? थँक्यू. ए
आपण अजून एक गंमत करूया का आज? म्हणजे रोज तुम्ही आपापला डबा खाता ना, आज आपण काय करायचं, प्रत्येकाने आपला डबा आपल्या शेजारच्या मुलासोबत किंवा मुलीसोबत शेअर करायचा. असं काय मॅडम? मॅम, मी काय शिकवले तुम्हाला, मला काय म्हणायचं? निविताई. करेक्ट. हं, आपण असं करायचं कारण शेअरिंग इज केअरिंग. आपण जर एकमेकांबरोबर गोष्टी शेअर केल्या तर आपल्यात मैत्री वाढेल. आणि रोज तुम्ही आपल्या आईच्याच हातचं खाता, तुम्हाला दुसऱ्याच्या डब्यातल्या अन्नाची सुद्धा चव कळेल, हो की नाही? उघडा डबे, बघा तुम्हाला आवडतंय का? हं, घ्या. एक मिनिट, एक गोष्ट राहील. घास घ्यायच्या आधी काय करायचं? चला सगळे हात जोडा आणि माझ्या मागोमाग म्हणा. हं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. चला आता खा. निविताई, पण आपण जेवणाच्या आधी प्रार्थना का म्हणतो? मला माहितीये, मोठी माणसं सांगतात म्हणून. नाही, मोठी माणसं सांगतात म्हणून करतो हे बरोबरच आहे, कारण मोठ्या माणसांचं तर ऐकायला पाहिजे. पण नुसतं मोठी माणसं सांगतात म्हणून नाही, तर त्या प्रार्थनेमागचा अर्थ काय आहे? आपल्याला देव अन्न देतो की नाही, एवढं छान सुग्रास अन्न रोज आपल्याला खायला मिळतं, ते परमेश्वराच्या कृपेमुळे. मग आपण परमेश्वराला थँक्यू नको म्हणायला, त्याचे आभार नको मानायला? म्हणून आपण त्याचं जेवण्यापूर्वी, अन्न घेण्यापूर्वी, घास घेण्यापूर्वी नाव घ्यायचं, त्याचं स्मरण करायचं, त्याचे आभार मानायचे. आणि नुसतं पोट भरण्यासाठी अन्न घ्यायचं असं नाही. यज्ञ कर्म म्हणजेच काय, कोणीतरी कष्ट करून ते अन्न आपल्यासाठी मिळवलेलं असतं. पूर्ण ब्रह्म म्हणजे काय, देवासारखं आपण त्याला मान दिला पाहिजे. म्हणून काय सांगतात घरातले सगळे मोठी माणसं, काय सांगतात? कधीही ताटात काही टाकायचं नाही, कधी अन्नाला नावं ठेवायची नाहीत. जे समोर आलंय ते पूर्ण ब्रह्म मानून, परमेश्वराचे आभार मानून आपण खायचं. कळलं? आणि असं केलं की अन्न अंगी पण लागतं. अंगी लागतं म्हणजे? अंगी लागतं म्हणजे छान ताकद येते, खूप स्ट्रॉंग होतात मुलं. कळलं? चला मग रोज तुम्ही सगळे जेवणापूर्वी, घास घेण्यापूर्वी ही प्रार्थना करणार की नाही? हो ना? शाब्बास. चला आता सुरुवात करा खायला. या बघून आलात ना, संस्कार वर्ग. आता एक काम करा, तुम्ही हातपाय धुवून घ्या. मग निलिमाजी तुम्हाला शंकरपाळे खायला देईल. ते खाऊन झाल्यानंतर तुम्हाला काय होमवर्क वगैरे दिला असेल ना, तो करा. चालेल. हा, निविताईंनी आज काय होमवर्क दिलाय? त्या म्हणाल्या की आपण ज्या घरात गोष्टी करतो ज्याच्याने घरातले आपल्याला जास्त ओरडतात, ती आधीपेक्षा जास्त करायची. हा, मग करायचा का पसारा? आजोबा ओरडले तर? आत्ताच तर आजोबा म्हणाले सगळा होमवर्क करायचा. ठीक आहे, लेट्स डू इट. येस. हे सगळं काय? ते घरात भूकंप झाला होता की काय? नाही आजोबा, हा सगळा पसारा आम्ही केलाय. तुम्ही? हो, तुम्हीच तर म्हणालात होमवर्क करा म्हणून.
हो पण मी सांगितलं तर होमवर्क करा म्हणून, पसारा नाही. संसार वर्गात गेला होतात ना, मग तिकडे जे शिकलात ते तुमच्या वागण्यात दिसते की. अहो आजोबा, पण आज आम्हाला संस्कार वर्गात हेच शिकवलं. पसारा करायला शिकवलं. अरे काय संस्कार वर्ग आहे का मुलांना गुंड बगड बनवणारी फॅक्टरी. मी तुला सांगून ठेवतो, मी 10 आकडे मोजेन, तेवढ्यात हा सगळा पसारा आवरला गेला पाहिजे. आता कडक शिक्षा करीन ना मी तुला. हा, आणि जे तुम्हाला शिकवलंय ना, ती तुमची जी संस्कार वर्ग आहे ना, तोच मी बंद करून टाकीन. आजोबा तुम्ही किती छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच चिडचिड करता. हे आमची निविताई बघा, ती आम्हाला मारत पण नाही, ओरडत पण नाही, ती आम्हाला छान समजावून सांगते. आणि निविताईना आम्हाला जे हवं ते करू देतात. हा, हो पण तुम्ही पसारा घरात करताय. हेच तुम्हाला वेड्यावाकडं शिकवणाऱ्या संस्कार वर्गात करून घेतलं तर चालू देतील काय ते लोक? चुकीचं वागू म्हणजे काय आजोबा? सांगतो, उद्या तुमच्या मॅडम जे शिकवतील त्याच्या बरोबर उलट वागायचं. बघूया त्यांना राग येतो की नाही. चलो, आली तुझी गुलमोहर. भेटूयात उद्या. काय झालं अनिश? मी इतका समजावलं ना तुला, तू त्यावर फोकस कर फक्त. काळजी नको करूस, मी आहे ना तुझ्यासोबत. आजपर्यंत तुझ्यासारखं मला कोणीही समजून घेतलं नाहीये. तो पास्ट होता, आता मी आहे ना. पण खरं सांगू, मला घरी जायची इच्छाच होत नाहीये. जास्त विचार नको करूस, मी आहे तुझ्यासोबत. बाय. हा बोला. हॅलो हॅलो, कॉफी खाली आहे. काम कोण करीन मग घरचा? काय म्हणते तू? नाही, लवकर ये ना, तुला गंमत दाखवतो, गंमत. आ इथे खाली महत्वाचं काम आहे. बाबा, मला बोलवणार पण मला बोल. आलो आलो आलो. मला माल आज घरी. थँक्स. बाय. अरे अनिश, आलास तू? कसा झाला इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू बाबू, झाला का तुझा इंटरव्ह्यू? मिळाली का नोकरी? मिळाली? पगार किती देतात? सगळे प्रश्न काय इथेच विचाराल? दमून आलोय मी. घरी बसू द्या, जरा निवांत बसू द्या मला. साधं कळत नाही तुम्हाला? बरं बरं, ठीक आहे, चिडचिड नको करूस. चल वरती चल. मला एक काम आहे ना, मी कामासाठी झालो होतो असं मिळेल. आम्हाला काम आहे ना, मी कामासाठी झालो होतो.
मी काय रे तुम्हाला डिस्टर्ब करतो माय बाई मी कायले आली हा मला यानं बोलवलं माय नवऱ्या कॉमेडी म्हणजे कुठे गेले कायले बोलवलं ओ? काय कायले बोलवलं काम नाहीत का घरी मले मरू दे ना ती काम तुम्ही काय? गंमत दाखवतो इथे कायची? फार मोठी गंमत आहे कसली विचारत नको बस तू ये चल माझ्या काय मागे झालं मला तर सांगा अनिश तू तर फक्त एक प्यादा आहेस तुझा वापर करून भैरवीच्या स्वप्नांना जर सुरुंग नाही लावला ना तर माझं नाव स्वप्न नाही